UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अमित शहांशी सीएम पदाबाबत काहीही चर्चा झालेली नाही। द हिंदूची बातमी धादांत होती। अजित पवारांचं स्पष्टीकरण। महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ नये असं माझं मत। मैत्रीपूर्ण लढतीच्या प्रस्तावाच्या चर्चांवर दादांकडून भूमिका स्पष्ट। विधानसभेआधी बारामतीमध्ये युगेंद्र पवार आणि जय पवार सक्रिय। युगेंद्र पवारांची बारामतीमध्ये स्वाभिमान यात्रा, तर जय पवारही गणपती मंडळांना दिवसभर भेटी देणार। माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला आजपासून सुरुवात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः 15 लाभार्थी कुटुंबांना भेटून संवाद साधणार। आठवड्याभरामध्ये 1 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प। भाजपच्या अंतर्गत सर्वेनुसार विधानसभेला लोकसभेची पुनरावृत्ती। भाजपच्या गोटामध्ये भीती, पवार गटाला रोखण्यासाठी दादांना भाजपकडून खास ऑफर, रोहित पवारांचा दावा। देवेंद्र फडणवीसांच्या कृपेनं सीबीआयकडून माझ्यावर गुन्हा दाखल। फडणवीसांच्या कृपेनं मला कधीही अटक होऊ शकते, अनिल देशमुखांचं वक्तव्य। मालवणमध्ये पुतळा तयार करण्यासाठी गंजलेल्या साहित्याचा वापर, सूत्रांची माहिती। पोलीस चौकशीमध्ये जयदीप आपटेकडून माहिती लपवण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता। नागपूर ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये बावनकुळे कुटुंबाचा संबंध नाही तर लफाछपी का? फडणवीस राज्याच्या गृहमंत्रीपदाला लायक नाही। फडणवीस सर्वांशी समान वागणार का? संजय राऊतांचा सवाल। फडणवीसांनी मराठ्यांविरोधात टीम तयार केली आहे। मराठा विरोधात बोलणाऱ्या भाजपा आमदारांना सोडणार नाही, जरांगेंचा इशारा। पुणे जमीन प्रकरणी 25 एकर जमिनीचा ताबा याचिकाकर्त्याला 3 महिन्यात द्यावा। सुप्रीम कोर्टाचा निकाल। संबंधित प्रकरणामध्ये कोर्टाकडून लाडकी बहीण योजना बंद करण्याचा इशारा दिला होता। आमदार अपात्रता प्रकरणी शिवसेना राष्ट्रवादीची सुनावणी पुन्हा लांबणीवर। पुढील सुनावणी बुधवारी होण्याची शक्यता। धर्म म्हणजे पूजा, कोणाला शिवू नका हे नाही। कार्यक्रमात मोहन भागवतांचं धर्माबाबत भाष्य। शरद पवार गटाची आज गोंदियामध्ये शिवस्वराज्य यात्रा। रोहित पवार आणि अनिल देशमुख आणि अमोल कोल्हे उपस्थित राहणार। 20 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर। मोदी विश्वकर्मा योजनेमधील लाभार्थ्यांना संबोधित करणार। निवडक लाभार्थ्यांना धनादेश आणि साहित्य वाटणार। पश्चिम रेल्वे मार्गावरील 10 लोकल लवकरच 15 डब्यांच्या होणार। 1 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, तर लोकलच्या 12 फेऱ्यांची संख्याही वाढवली जाणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।